जामनेर तालुक्यातील गोदरी येथील आदिवासी विवाहित महिलेला गुंगीचा औषध देऊन नराधमांनी केला अत्याचार. फत्तेपूर पोलिसांकडून 2 दिवस तक्रार नोंदवण्यास जाणीवपूर्वक केली टाळाटाळ, तर पीडित अत्याचारित महिलेच्या पतीलाच पोलिसांकडून मारहाण झाल्याचा गंभीर आरोप. ही बातमी आहे जळगाव जिल्हा प्रतिनिधी राहुल सपकाळे यांच्याकडून. जामनेर तालुक्यातील फत्तेपूर पोलीस स्टेशन अंतर्गत असलेल्या गोदरी गावातील एका आदिवासी जामनेर तालुक्यातील फत्तेपूर पोलीस स्टेशन अंतर्गत असलेल्या गोदरी गावातील एका आदिवासी विवाहित महिलेवर काही नराधमांकडून गुंगीचे औषध देऊन अत्याचार केल्याची घटना नुकतीच घडली असून सदर घडलेल्या घटनेची तक्रार फत्तेपूर पोलिसांनी 2 दिवस न घेता अत्याचार पीडित महिलेच्या पतीला पोलिसांनी मारहाण केल्याची तक्रार सदर पीडित महिलेने केली आहे. या झालेल्या कथित अत्याचाराच्या प्रकरणात फत्तेपूर पोलीस स्टेशन येथील पोलिसांच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले. पीडित महिलेनं दिलेल्या तक्रारीवरून तिला गुंगीकारक औषध देऊन आधी गैरकृत्य केलं, त्यानंतर त्या गैरकृत्याचे आणि सातत्याने अतिप्रसंग करत असल्याचं चित्रीकरण करून सदर चित्रीकरण केलेले व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित करून तसेच बंदुकीचा धाक दाखवून वेळोवेळी मानसिक आणि शारीरिक छळ करण्यात आला. तसंच जीवे मारण्याच्या धमक्या देखील देण्यात आल्या. याबाबत अन्याय पीडित महिलेनं तक्रारीत म्हटलंय. याहीपेक्षा गंभीर बाब म्हणजे पीडित महिला तक्रार देण्यासाठी पोलीस ठाण्यात गेल्यानंतर सलग 2 दिवस तिची तक्रार नोंदवून घेण्यात आली नाही असा आरोप सुद्धा करण्यात आलाय. तक्रार करण्यासाठी आलेल्या पीडितेच्या पतीला संबंधित फत्तेपूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अंकुश जाधव या अधिकाऱ्यानं मारहाण केल्याचा धक्कादायक आरोप करण्यात आला. या प्रकारामुळे आदिवासी बांधवांसह आम नागरिकांमध्ये संतापाची भावना व्यक्त होतीये. सार्वजनिक दबाव आणि विविध आदिवासी संघटनांच्या पाठपुराव्यानंतर अखेर संबंधित आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय. मात्र तक्रार दाखल करण्यास झालेला विलंब आणि पोलिसांच्या कथित गैरवर्तनाची स्वतंत्र निपक्ष चौकशी करण्याची मागणी होते. याबाबत राष्ट्रीय आदिवासी एकता परिषदेच्या अश्विनी भाकडे यांनी या प्रकरणाचा तीव्र निषेध करत पीडित महिलेला तात्काळ न्याय मिळावा, दोषी आरोपींना कठोर शिक्षा व्हावी, तसेच तक्रार नोंदवण्यास टाळाटाळ करणारे आणि पीडितेच्या पतीला मारहाण केल्याचा आरोप असलेल्या संबंधित प्रभारी पोलीस अधिकाऱ्यावर सुद्धा कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली. संविधानानं प्रत्येक नागरिकाला न्यायाचा अधिकार दिलेला आहे, त्यामुळे अशा गंभीर प्रकारच्या घटनांमध्ये पोलिसांनी निपक्ष आणि संवेदनशील भूमिका घेणं अपेक्षित आहे. या संपूर्ण प्रकरणाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी आदिवासी समाजासह विविध सामाजिक संघटनांकडून केली जाते. जो आरोपी आणला मी नक्की असं असं करेल म्हणून बाई बहुती. तुम्ही पीडित महिला कोण आहे? मी घरचा माणूस आहे नाव. अच्छा. आणि तुमच्या अन्याय केला, तुम्हालाच मारलं का? गाव मध्येच मारलं. काय नाव साहेबाचं ज्यांनी मारलं, त्यांचं नाव काय? त्याचं नाव जाधव साहेब आहे का? आणि दबाव आणले आमच्यावर लय. रात्री आज 3रा दिवस आहे. माझ्या कंप्लेंट रात्री डायरेक्ट सांगलं ते अर्ज कंप्लेंट घेत नाही, चालला जाय त्याकडून होईन ते कर बा अशी आम्ही घेत नाही. बरं त्याच्याजवळ डायरेक्ट 3 पिस्तोल आहे, 3 प्रकारचे 3 पिस्तोल आहे. बाई डायरेक्ट पिस्तोल लावून करे बलात्कार डायरेक्ट. आता एक महिना पहिले 4 जण मग त्या रोजी सांगलं, त्याच रोजी आलो. पहिल्या रोजी आलो रातचा. चौधरी दादा म्हणे साहेबनी सकाळी आहे. मग मी म्हणलं सकाळी ते उडावून टाकतील. मी त्याला धरूनच आणला बाई एका आरोप्याने. आणि मायावरच अन्याय करायला ते डायरेक्ट बाय मायावर आवडत दबाव अन्न लावलं की डायरेक्ट आम्हाला फाशी घ्यायची. अर्ज म्हणून घेतलाच नाही. रात्री 11:30 वाजे लोक आम्ही पोरं 3 पोरं इथे आणायला आता गाडी रात्री घरी पाठवून त्याला उपाशी डायरेक्ट घेतले नाही. डायरेक्ट ते उपाशी दूध प्याचं पोरग पण घरी होतं. जसं 12 महिन्यापासून चालू होते, तसं 12 महिन्यापासून जाबी आला तसाच करेला जातो. त्यांनी तुमचा व्हिडिओ रेकॉर्ड केला होता का? हा, व्हिडिओ काढेल होती त्यानं. मग तो व्हिडिओ जाई प्रत्येक बारीला आला की व्हिडिओ येतो. जसं बाई पुन्हा जर मला नाही जातो दिलं तर मग व्हिडिओ व्हायला तरी. बरं. आणि तुम्ही ते तक्रार द्यायला कधी आले होते? आज 3रा दिवस निघला दादा म्हणली. 3रा दिवस. पोलिसांनी तुमची तक्रार घेतली नाही? काल घेतली नाही तर आहे ना. मग पोलिसांना आरोपी आणला तर मारलं तर मानवऱ्याने मारलं ते साईनं. कोण मारलं? साहेब आहे ना. कशाबद्दल? तिथे आरोपी आम्ही ताकद आणून दिला बा म्हणून सर याच्याबद्दल म्हणजे साहेबांनी तुम्हालाच मारहाण केली? आरोपींना न पकडता तुम्हाला मारहाण केली आणि तुमचा गुन्हा दाखल केलेला नाही? आम्हाला काल तुमचा गुन्हा दाखल झालेला नाही. मग आज केव्हा गुन्हा दाखल झाला? आज केव्हापासून आले तुम्ही? सकाळचे आलेले. गुन्हा दाखल झाला का? आता तुम्ही आले म्हणून घेतलं ते आता झाला. त्यांचं असं म्हणणं आहे की तुम्ही अंगावर पेट्रोल टाकून घेतलं होतं म्हणून तुम्हाला त्यांनी मारहाण केली. आता ते 40-50 लोक आले ती मला मारा करत. मग
कोणाचे यायचे नातेवाईक रामेश्वर सेनचे. ते तुमची तक्रार घेत नव्हते म्हणून तुम्ही अंगावर पेट्रोल घेतलं होतं का? येता बरोबर काय माहिती मारायला लागले दादा ते नाही विचारपूस काहीच करणार नाही. इथून नेलं राहिलं रामनी हे काय ये पा ये वयन ते डोकं कुठे मागून जा. ये इथे पुढे तोंड सुजेले ये ते मागून इथे येतात. विचारपूस काहीच नाही करला. तक्रार काल ती घेतली होती नाही, मग तो तक्रार करायला आला त्याला मारहाण केली गेली. मला माहिती नाही बंद करा ते. तेच घेतो. थांबा ना जरा 2 मिनिटं, मलाही माहिती नाही म्हणजे जेव्हा समजा माझी मिसेस आणि आम्ही यांच्याकडे तक्रार करायला आलो होतो तेव्हा हे तक्रार घेत नव्हते. मग त्यांचं असं म्हणणं होतं की आमची तक्रार घेत नव्हते म्हणून मी अंगावर पेट्रोल उतरून घेत होतो की आम्ही तिघ जण आत्महत्या करणार होतो. हा विचार करा. तो इथं आल्यानंतर म्हणजे पेट्रोल पंप तर काय आजूबाजूला नाही, पण स्वतःच कुठून तरी पेट्रोल जे आहे एक तर गाडीचं कुणाच तरी काढलं असेल किंवा पेट्रोल पंपाच्या ह्याच्यातून काढलं असेल. बरोबर आहे. आता त्याला काय माहिती ते तक्रार घेत नाही. सकाळपासून इथे हजर होते तर संध्याकाळपर्यंत त्यांची तक्रार घेतली नाही, कारण की ती इथे स्वतः तक्रार द्यायला आले होते काल सकाळपासून संध्याकाळपर्यंत. म्हणून त्याने हे कृत्य केलं आणि हे कृत्य केल्याच्या पण ठीक आहे, ते बंद करा तुम्ही. ठीक आहे. आम्हाला इथून कॉल आले की अशी अशी महिला आहे, तिच्यावर सामूहिक अत्याचार झालेला आहे, बलात्कार झालेला आहे, तुम्ही काहीतरी करू शकता का आमच्यासाठी? कारण की इथले जे लोक आहे PSI वगैरे ते दबाव टाकताय, माझ्या नवऱ्याला मारहाण करताय अशी आम्हाला माहिती आल्याच्या नंतर आम्ही APSI वर कॉल केला मी स्वतः. आणि मी सरांना माझा परिचय देत असताना किंवा त्या पीडिताची माहिती विचारत असताना सरांना लगेच कॉल कट केला. सरांनी कॉल कट केल्याच्या नंतर मी परत कॉल केला, सरांनी रिसिव्ह केला नाही. 2-3 वेळा कॉल केली मी, सरांनी कॉल रिसिव्ह केला आपण कोणत्या सरांना कॉल केला होता? जाधव, अंकुश जाधव API इथले फत्तेपूरचे. नंतर आपले DSP साहेब काय रोम साहेब त्यांना सुद्धा कॉल केला. त्यांना सांगितले की मॅडम आम्ही तक्रार दाखल करून घेतो. तरी सुद्धा सकाळपर्यंत त्यांना त्या पीडित महिलावर समजा इथं मानसिक टॉर्चर केलं, तिच्या नवऱ्याला मारहाण केली आणि म्हणजे उलट जे पीडित आहेत त्यांना जास्त त्रास दिला गेला. आणि मग आदिवासी लोकांवर जर अत्याचार करत असतील तर तिथं आमची संघटना भक्कम उभी असते कधी पण. आणि आम्ही त्या घटनेची माहिती घेण्यासाठी आणि त्या गुन्हेगारावर तक्रार दाखल झाली पाहिजे याच्यासाठी पूर्ण संघटनेचे लोक इथं आलो. आणि परत आल्याच्या नंतर साहेबाला विचारपूस केली तेव्हा त्यांनी सकाळपासून 2 ते 3 तास फक्त आमचा PC खराब झाला असं बहाणे सांगू इतका वेळ लावला की काही एक वाक्य सांगितलं तर दुसरं वाक्य टाईप करायचं, परत असं नाही म्हणून असं कन्फ्युज करत म्हणजे त्या बाईचा माइंडसेट जो आहे तो बदलवण्याचा प्रयत्न केला. सगळं झाल्याच्या नंतर पूर्ण टाईप केल्याच्या नंतर सुद्धा त्यांना लाईट गेली असं बहाणे सांगत या म्हणजे तक्रारीला डावलण्याचा प्रयत्न केला. ह्या तक्रार डावलण्याचा प्रयत्न करत असताना सगळे आदिवासी समाज एकत्र आला आणि सर्व आदिवासी संघटनेने एकजूट दाखवल्याच्या नंतर DYSP साहेब इथं आले. त्याच्यानंतर इथं म्हणजे तक्रार दाखल झालेली आहे. जे PI साहेब आहे इथले ते PI साहेबांनी पण खुर्चीवरून उठून गेले, आमच्यावर पण जोरात आवाज केला, त्या बाईला सुद्धा जोरात बोलले आणि तिच्या नवऱ्याला सुद्धा म्हणजे तुच्छ भाषेत एकदम अशी भाषा वापरत होती जसं काही ते आरोपी आहेत. ते पीडित असले तरी पण त्यांना आरोपीसारखी ट्रीट दिली गेली. आणि माझं असं म्हणणं आहे जे असे PI साहेबांसारखे जर अधिकारी असतील तर आदिवासी जाती जमातीच्या लोकांना किंवा SC/ST च्या लोकांसाठी म्हणजे हे पोलीस स्टेशन एक नर्क म्हणजे नर्क म्हणायला बी कमी आपल्याला आहे. कारण की हे इथं आपण कशासाठी येतो की हे लोक आपले रक्षक आहे म्हणून. आणि हे लोक जर आपल्या सोबत भक्षक सारखे वागत असतील तर इथे येण्याचा काहीच आपल्याला हे नाहीये. मग आपल्याला कसं आदिवासी दणका कसा असतो तो दाखवावा लागेल, एक तीर एक कमान हीच दाखवावं लागेल. तेव्हा मग आपल्याला यांना समजेल की नाही आदिवासी लोकांचा आपण म्हणजे जे अत्याचार अन्याय करतोय आपण जे यांच्यासोबत वागतोय हे जे मोठ्या नेत्यांचं ऐकून आपल्यासारख्या लोकांवर अत्याचार करताय हे कुठेतरी थांबलं पाहिजे. बरं, काही गुन्हा केव्हा दाखल झाला? गुन्हा आत्ता झालाय 4 वाजता दाखल. आम्ही सकाळी 11 वाजतापासून आलेलो तरी सुद्धा इथं गुन्हा 4 वाजता दाखल होतो. म्हणजे आमच्यासारखे जसं समाजासाठी कार्य करणारे लोक किंवा आवाज उठवणारे लोक आलेले असताना सुद्धा हे 4 वाजेपर्यंत जर डावलाडावल करतायत तक्रार दाखल करण्यासाठी तर मग हे आपले जे सुशिक्षित लोक आहे त्यांना म्हणजे कायद्याचं ज्ञान नाहीये
अशा लोकांना ते तर उभं बी करत नाही डायरेक्ट आणि पहिले बरं, आमचा एक प्रश्न असा आहे की ज्या पीडितेच्या पतीला जे काल मारहाण केली तर त्याच्याबद्दल काही तक्रार दाखल केली का इथे? नाही पीएस साहेबांना काहीच तक्रार दाखल केलेली नाही. म्हणजे आता ते त्यांच्यावर आमचं असं म्हणणं आहे की त्यांच्यावर आता तक्रार दाखल करू. ओके. आणि तुमची पुढची भूमिका काय 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 असणार आहे? आमची पुढची भूमिका अशी राहणार आहे, जर यांना कठोर शिक्षा नाही दिली त्या लोकांना किंवा फाशीची शिक्षा किंवा जन्मठेपेची शिक्षा नाही दिली, जी योग्य ती कारवाई नाही केली, तर आम्ही पुढचं म्हणजे असं पाऊल उचलणार आहे की आम्ही डायरेक्ट आंदोलन सुद्धा करू. त्यांना न्याय मिळायला पाहिजे बस.